पूर्वक आभार आमचे चारही नगरसेवक ज्योती मात्रे मॅडम, त्यानंतर स्वप्नीलजी कवळी, डॉमिनिक रुमाव आणि रंजना धालेकर मॅडम, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर दत्तकृपा कन्स्ट्रक्शन यांचं मनपूर्वक आभार. कैलासाचे विनोद बिस्तूर कोळी यांच्या स्मरणार्थ सायकल त्यांचा मनापासून आभार. श्री नंदकुमार कृष्णा घरत सरपंच साहेब आपलं मनापासून आभार. ओमसाई मोटर्स विशेष सहकार्य त्यांचा मनापासून आभार. DJ नाईट त्यांचा मनापासून आभार. वर्क अँड ब्रंच त्यांचा मनापासून आभार. मॅचला सुरुवात करायची आहे. प्रभाकर फार्म हाऊस आपलं मनपूर्वक आभार. स्पोर्ट्स फॉर चेंज S4C आपलं मनपूर्वक आभार. नमो स्पोर्ट्स आपलं मनपूर्वक आभार. जस्ट वेट. लाईट्स ऑफ प्लीज, लाईट्स ऑफ करायचे आहेत. मॅचला सुरुवात करायची आहे. चला मॅच चालू होईल. त्याचबरोबरीनं नंदकुमार म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते काढलं जाणार आहे लकी ड्रॉ. लकी ड्रॉचं विनर केतन बटावले लकी ड्रॉचा मानकरी. मॅच जिंकताना आली, मॅन ऑफ मॅच तुम्ही नाही दिली, पण मी लकी आहे. त्याने केलेली बॅटिंग, अरे आत्ता तर पराभूत झालाय, मागेच असेल. केतन बटावले स्वाभाविक होतं. केतन बटावले हे राहिलेत भाग्यवान विजेते. बघा त्याची बॅटिंगमुळे टीम नाही जिंकली, पण त्या खेळाला प्रभावितून कदाचित देवानं त्याचा ऐकलं असावं आणि त्यामुळे त्याला या लकी ड्रॉचा भाग्यवान विजेता बनवलंय. केतन या लवकर. सामन्याच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी प्रतीक सिंग आणि जयेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये आले. तन्मय मोरेच्या हातामध्ये चेंडू आहे. धाबा धावपलकावरती बनल्यात. ओ लेग स्टंपच्या बाहेर. पंचाने इशारा दिला वाईडचा. VB पॉवर सोल्युशन याच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले ते बक्षीस दिले जाते. आदरणीय नंदकुमार म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस केतन बटावलेला दिलं जातंय. आपल्या मुख्य मंचावरती बघू शकता आपण. समोरच्या त्या स्लाइड्स होत आहेत, म्हणजेच नावाचं स्लाइड ते लक्षवेधी राहिले या JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या त्या संपूर्ण इव्हेंटमध्ये. तन्मय मोरे समोर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 4 धावा झाल्या, 4 चेंडूचा खेळ झालाय. रोहन आमचे मॅन्युअल स्कोरर आम्हाला सांगतात. बॅकफुटर जाऊन परत लेट कट करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडूला पाठवलं, सिंगल आली आहे. जयेश बनसोडेची ती इनिंग आपण या मैदानावरती बघितली होती. टॉप 3 मध्ये केलेला तो साई श्रद्धाच्या अगेन्स्टचा खेळ. ओ समोर डाऊन द ग्राउंड चेंडूला अडवलं तन्मयनं, फक्त एकच धाव. थँक्यू डीजे. लगातार 3 चेंडू 3 चौकाराला जयेश बनसोडेसाठी अंकित यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे आणि आशुतोष डोंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. 1000 आणि 500 1,500 रुपये मिळणार आहेत. चला मॅचच्या दिशेने जाऊयात, ज्या ठिकाणी जय मिस्त्री याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 2 असे यंगस्टर ज्यांच्यामध्ये भरगतचं टॅलेंट भरलेलं आहे.
मिस्त्रीचा पुढील चेंडू डाऊन दी राऊंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवल्या मोगनं, फेकी केली, ओ डायरेक्ट हिट. आशुतोष डोंग प्रभुलकर याने चेंडूला फेकलं, यष्टी वाकवली, यष्टी उद्ध्वस्त केली. प्रतीक सिंग डेंजर एंडला आणि पावलं हळूहळू डगआउटच्या दिशेने जातात. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू टू द येस. नाद नाही करायचा असं सांगत असताना थ्रो केला आशुतोषनं. आशूने अशी काही फेकी केली की मधला स्टंप वाकलाय. वैभव पाटीलने या अगोदर असा कारनामा केला होता, आता हा दुसरा कारनामा. नवीन फलंदाज अनिकेत मुळे मैदानाच्या आतमध्ये येतोय. प्रतीक सिंगला मैदानाबाहेर पाठवले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपला तर दुसरं षटक चॅलेंजिंग ओव्हरचं, पहिला वाईट, दुसरी विकेट, दुसरा चेंडू इनसाइड आउट, बॅक टू बॅक, दुसरा ब्रेक थ्रू. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू डीजे. काय जबरदस्त फटका टोलावला होता. इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला सीमारेखा पार पाठवलं. फलंदाज बाद झालेत आणि बाद होत असताना सय्यद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मंचावरती असंख्य प्रेक्षक वर्ग बसलेला. प्रेक्षक वर्ग म्हणण्यापेक्षा आयोजन कमिटीतील सर्व मेंबर्स आहेत. सर्वांनी आपापल्या परीनं खूप मोठं योगदान या स्पर्धेला दिलेलं आहे आणि या सगळ्यांचा हातभार लागल्यामुळे ही स्पर्धा खूप चांगली फुलून आपल्याला दिसते. रनआउटची संधी. दिनेश गुप्ता चेंडूवरती इतक्या वेगाने गेला असं वाटलं होतं की इथून आता अजून एक विकेट दिसते काय. प्ले बॉयज मैदानाच्या आतमध्ये, प्ले बॉयज संघाचा म्होरक्या म्हणजे जयेश बनसोडे मैदानाच्या आतमध्ये असल्या कारणानं धावांना वेगळं वळण. ओ यावेळेला काय अपील. आप करेंगे अपील पर हम है गाफिल. अति गाफिल असताना यस देर इज नो एनी अल्ट्राइज और स्निको. चेक करायचं आहे का गंभीर. गंभीर यांनी सांगितलं की चेक करायचं आहे. आम्ही रिस्क घ्यायला तयार आहोत असं JSM ने सांगितलं. हेमंत गाडेगावकर जर्सी आलेली आहे, आपण घेऊन जायचे. बॅटला चेंडू लागला की नाही हा प्रश्न आहे. प्रश्न इतका मोठा आहे केवढा मोठा टर्न झालाय. बॉल बॅटला लागून गेलाय का. नॅस इव्हेंट, ओशन व्ह्यू, बीच हाऊस अँड कॅफे. आमचे स्पॉन्सर आहेत द सी कोस्ट कॅफे सचिनजी वैती, ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट आमचे पाठीराखे आणि वसई प्रगती बँक, LD रिसॉर्ट, स्कायविंड डेकोरेटर प्रायव्हेट लिमिटेड. ओमसाई मोटर्स, श्री तेजस कांबळी युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभाग, श्री सचिन अशोक पाटील गांजा ग्रुप, नगरसेवक सदानंददादा पाटील, समाजसेवक आदरणीय दशरथदादा पाटील, संदीपजी वझे,
आणि आमचे चारही नगरसेवक स्वप्नीलजी कवळी, डॉमिनिक रुमाव, रंजना तळेकर, ज्योती म्हात्रे मॅडम, दत्तकृपा डेव्हलपर्स, कैलासवासी विनोद बिस्तूर कोळी यांच्या स्मरणार्थ 2000 SSC बॅच, विनयजी पाटील, देवरामजी पाटील साहेब, सरपंच साहेब, नंदकुमारजी घरत हे आमचे पुरस्कर्ते आहेत, आमचे स्पॉन्सर्स आहेत. त्यांचा नामोल्लेखन करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. ओम साई मोटर्स त्यांचंसुद्धा विशेष सहकार्य आहे आणि ते या स्क्रीनवरती दाखवलं. DJ नाईट त्यांच्या माध्यमातून उद्याचा शो आपल्याला बघायला मिळेल. वर्क अँड ब्रंच त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. पंचांचा निर्णय कळवा. नॉट आउट असा तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा जयेश बनसोडे तयार. समोर आहे जय मिस्त्री. चॅलेंजिंग ओव्हर आहे. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जयेश समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, हातातून चेंडू निसटला. स्वरूप दाभाडे, स्वरूप दाभाडेच्या हाताला लागून पायांच्या मधून चेंडू निघून गेला. थोडे डिस्टर्ब झाले ते. शेवटचा बॉल आहे, शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातला. जयेशकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. जयेशने दिलाय सन्मान. एका धाब्यासाठी खेळलंय. सिंगल धाब आली आहे. सिंगल धाब आल्यानंतर आदरणीय गणेशजी भोईर, मनोजजी पाटील साहेब आणि बनसीकर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं, JKCC अर्नाळा बिग बॅश लीगच्या वतीनं. आपल्या मंचावरील उपस्थित मान्यवर 8 धावा नाही झालेल्या दुसऱ्या षटकामध्ये, त्यामुळे 2 धावा मायनस होतील, कमी होतील आणि कमी झाल्या कारणाने धावफलकाची धावा 7 धाबा आहेत. 2 षटकं संपली. 2 षटकाचा खेळ संपलाय. 7 धाबा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 चेंडूचा अजूनही खेळणं बाकी. जुना कोळीवाडा क्रिकेट क्लब यांच्या वतीनं आयोजित भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 थरार पर्व 4. निखिल बॉलिंग मार्क वरती. निखिलच्या हातामध्ये चेंडू, त्याच्या समोर जयेश बनसोडे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय एका धावेसाठी. दिनेश भाई गुप्ता यांनी चेंडूला अडवलं, फेकण्याचा प्रयत्न केला. प्रदीपने सांगितलं दे ना बिंदास, पण दिनेशचं सास नाही झालंय, चेंडू अडलाय. आमच्या प्रवीण यांचं सुद्धा कार्य मोठं आहे. DJ मास्टर म्हणून त्याने खूप चांगली भूमिका मागील 2 दिवसामध्ये बजावली. आमच्या आवाजाची काळजी घेतली, थँक्यू प्रवीण. ऑन साईडला हलक्या हाताने सईदनं दिशा दिली, चेंडूला पाठवलं जयकडे. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. जय मिस्त्रीने जे चॅलेंजिंग ओव्हर हाताळलंय त्याने बळकटी आले JSMला. प्लेबॉईजला या मॅचला जिंकण्यासाठी जयेश बनसोडेच्या बॅटमधून मोठे ब्लास्ट अपेक्षित आहेत. निखिलच्या आगीत जर का 1-2 मोठे फटके आले, प्लेबॉईज वरचढ होईल. इनसाइड आउट. समोर चेंडूला खेळलाय. अमोघच्या हातामध्ये चेंडू. हा अमोघ आहे, तिकडे धावांचा ओघ नाही आहे. धावांचा ओघ नाही तिथे, फक्त फुल स्टॉप आहे. रन रुकेंगे हम ना झुकेंगे जब तक जीतेंगे नहीं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. यावेळेला दिनेश गुप्ता इन फ्रेम. चेंडूला अडवत असताना 3 धावा वाचवल्यात. मागची मॅच पण परेश बघण्यासारखी होती. 44 धावांचा पाठलाग आणि त्याच्यामध्ये गेल शेवटच्या क्षणापर्यंत उभा होता. मॅच जवळ आली होती. 6-12ची इक्वेशन नाही समाप्त करता आली आणि त्या अगोदरची अजून चांगली झाली होती. 39 धावांचा जो बचाव आपण बघत होतो, 39 धावांचा पाठलाग बघत होतो. 2 चेंडू 7 धावांची गरज होती. त्यावेळेला एक चौकार आला होता. वैभव पाटील स्ट्राईक एंडवरती होते. नव्हता दुसरा चौकार पार झाला. जाव्यात मॅचच्या दिशेनं जिथं शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. आतापर्यंत 4 धावा निखिलने खर्च केल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. जयेश बनसोडे समोर निखिल. शेवटचा चेंडू, काय जयेश मोठा फटका लगावतील का? ही पुन्हा एकदा हावी ठरेल. डाऊन द ग्राउंड तन्मय मोरे. चांगली फिल्डिंग, ऑफ ड्राईव्हच्या फटक्याला केलंय फील्ड. असफल झाले जयेशचे प्रयत्न. षटकांचा खेळ संपला. 3 धावा धावफलकावरती, फक्त आणि फक्त 11. 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅट 2 लॉस. टीम प्ले बॉयज. जुना कोळीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना कोळीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक.
बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अतिरिक्त उसळी दिनेश गुप्ता. याचा पहिला चेंडू इतका बाउन्स झाला की सईदला नाही समजला. म्हणतात ना, कधी कधी नशीब ज्यावेळेला समोरच्या संघाच्या बाजूने असतो त्यावेळेला तर नशिबाला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी खूप मोठी मेहनत करावी लागते. यावेळेला चेंडूला अडवण्याचा प्रयत्न भाई प्रतीक वहापर जो कप्तान आहे टीम के, कर्णधार आहे. बाकीचे सहयोगी जर का चांगली फिटनिंग करत असतील तर मला करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे चांगला एफर्ट टाकत असताना प्रतीकने चेंडूला अडवलं. एकदा धावून कंप्लीट केली गेली. धाव ती धावा समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा जयेश असफल. काल असं अपयश अक्षय पाटीलच्या वाट्याला आलेलं होतं. एक इतका चांगला खेळाडू पण काल त्याच्या बॅटमधून निघणारे चेंडू हे सारखे फील्ड होत होते. जयेश बनसोडे शोधात आहेत मोठ्या फटक्याच्या डाऊन द ग्राउंड. पुन्हा एकदा यावेळेला सईदने केली चूक. आता सईदने स्वतःहून नाही केली परंतु चुकून ती झाली. चेंडू आला डॉट. लगातार 2 निर्धाव चेंडू आलेत. आता बाकीचे चेंडू बघूयात. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव. सर्वात कमी धावा आतापर्यंत धावपलकावर प्ले बॉयज. येणार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार गरजेचे आहेत. चेंडूला अडवलाय जय मिस्त्री. अजून एक डॉट. ओ, काल एक मेडनवर आली होती, आज मेडनवर नाही दिसत आहे परंतु डॉटची संख्या बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आत्तापर्यंत 10 चेंडू निर्धाव आलेत. डॉट बॉल आहेत 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. दिनेश गुप्ताने फक्त जरा लक्ष द्या जरा. व्हॉलेंटियर्स प्लीज लक्ष द्या. कुछ देर की खामोशी आहे. थोड्या वेळासाठी खेळ थांबलाय. जय मिस्त्री पुन्हा एकदा सेट झाले. थेट उभे आहेत. कॉन्फिडन्स कुठून वाढलाय. दुसऱ्या षटकामध्ये चॅलेंजिंग ओव्हरमध्ये टॉपचे बॅटर समोर असताना जी काय गोलंदाजी केली कौतुकास्पद राहिली आहे. त्यामुळे आलेलं बळ त्याला ताकद बनवत असताना फिल्डिंगचा नजारा खूप चांगला पेश केला. दिनेश गुप्ताचा शेवटचा चेंडू. जयेश बनसोडे जाता आपली छाप सोडणार का. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांमध्ये धावपल करते किती. फक्त 12. 13 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम JSM या संघासमोर प्ले बॉयज पुलपाडाच्या वतीनं. गंभीर लाईन मारायचं का. गंभीर आखणी करायची आहे. ओके, नंतर व्हॉलेंटियर्स लक्ष असू द्यात. यानंतर ज्यावेळेला मॅच संपेल त्यावेळेला मैदानाची आखणी करून घ्यायची. थँक्यू तुझे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी केली वेगानं.
चला मॅचच्या दिशेने वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या 4 चेंडूवरती धावा आल्या 4 आणि 4 धावा आल्यानंतर गोलंदाजी मार्क होते सय्यद समोर. आता आशुतोष प्रभुलकर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय, अडवला गेलाय. गंभीरने सांगितलं एकच धाव मिळेल, ओनली 1 रन, सिंगल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. टार्गेट किती आहे? फक्त 13. आत्तापर्यंत आपण अशा प्रकारची मॅच बघितली नव्हती. अशा धावा बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलाय यश जय मिस्त्री यांच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 9. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर हाताळण्यासाठी आलाय संकेत. संकेत समोर आशू. धावांची गरज किती आहे? 4. संकेत बॉलिंग मार्क वरती तयार. समोर आशुतोष प्रभुलकर. पहिलाच बॉल, चांगली फिल्डिंग. धीरज कोरपे यानं चेंडूला अडवलं. अडवत असताना कोणती धाव नाही आली, डॉट बॉल आलाय. सहज आणि सोप्या विजयाकडे जयसम वाटचाल करत असताना दिसतोय. शेवटच्या क्षणाला बॅटला मोडलं आणि त्यानंतर पाठवलं एका धावेसाठी. कलाइयों के सहारे मनगडाच्या साह्यानं मोडलंय आणि त्यानंतर एक धाव आली. सिंगल धाव आल्यानंतर धावफलक पुढे जाईल. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 पर्व 4. संकेत समोर जय. 3 धावांची अजूनही गरज आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, हो काय फिल्डिंग आहे. सुयोग खांडेकर चेंडूला अडवलंय, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. लढण्यासाठी बळ मिळावं इतक्या धावा नाही आहेत. पुन्हा एकदा जागा बनवली, चेंडूला पाठवलं, चांगली फिल्डिंग जयेश बनसोडेची. थोडी निराश आहेत, हताश आहेत, फलंदाजी झाली नाही, धावा बनल्या नाही. परंतु अशी सुद्धा वेळ येते कधी कधी अपयश आपल्या बॅटाला इतक्या मोठ्या प्रमाणात येतं ना की आपण तिथे दबून जावं असं वाटतं. आणि त्याच वेळेला काय सांगायचं, जे घडलं ते सोडा, जे घडवायचं त्यासाठी लढा. आला विनिंग स्ट्रोक, नो बॉल, +4, तब्बल 5. मॅच संपली, सामना संपला, सामना जिंकला JSM या संघानं. पराभवाच्या छायेत प्ले बॉयजचा संघ, हार्ड लक प्ले बॉयज. चला टॉससाठी या. 9 स्टार विपक्ष JSM. 9 स्टारचा कर्णधार, दोन्ही कर्णधार आलेले आहेत. टॉस केला जाणार आहे. मान्यवरांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. बघा शेवटच्या क्षणाला खूप खूप चांगला. सर्वप्रथम टॉस केला जाणार आहे मान्यवरांच्या शुभास्ते. टॉसची चक्री फिरली आहे आणि ती चक्री फिरल्यानंतर कोणाचं भाग्य उजळणार, कोणाच्या वाट्याला काय. कोणातरी एकाच्या हातामध्ये द्या. प्रतीकच्या हातामध्ये दिले. प्रतीक आम्हाला सांगतील नक्की काय आहे. काय आहे इकडे माझ्याकडे. पडला तर डिसिजन दुसऱ्याला. बॅटिंग आहे बॉलिंग आहे? बॅटिंग आली आहे. मान्यवरांना विनंती आपण साना बनवायचं आहे. JSM संघ प्रथम फलंदाजी करणार, क्षेत्ररक्षण करणार. 9 स्टार संघ लगेच फील्ड सजावून घ्या. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर जय मिस्त्री ठरतोय मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. जय लवकर या. मैदान जरी तुमचं असलं ना तरी धिंगाणा आमचाच असणार. अशा काहीशा लाईन्स आहेत ज्या तिथं लिहिलेल्या आहेत. जिंकायचंय, जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा. अगदी चांगला उल्लेख. जिंकायचं असेल तर शेवटपर्यंत लढा. त्यानंतर आदरणीय नंदकुमार म्हात्रे साहेब यांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. एकदा जिंकण्यासाठी
एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावे लागते मित्रा. अशी सुद्धा